सातारमध्ये होणारं 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याची कार्यक्रम पत्रिका, निमंत्रण पत्रिका ही तयार झालेली आहे आणि आज या निमंत्रण पत्रिकेतले कार्यक्रम हे या ठिकाणी म्हणजे आपल्याला सर्व साहित्यिकांना, सर्व साहित्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना एक कार्यक्रम कळतीलच. तर 1 ते 4 असे आपले 4 दिवसाचे साहित्य संमेलनाचे कार्यक्रम आहेत आणि मगाशी आमचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी सांगितलं तसं काही नवीन विक्रम करणारे साहित्य संमेलन होणार आहे. यावेळेला आपण साहित्य संमेलनामध्ये नाटक हे ठेवलेले म्हणजे बरेच वर्ष मला वाटते घेतलं गेलं नव्हतं नाटक, पण एक नाटक भारूड आपण हे केलंय. असे वेगवेगळे हे केले किंवा ज्याच्यामुळं लोकांना जरा काहीतरी वेगळेपण दिसावं, वाटावं. आणि इतर कार्यक्रम, परिसंवाद, चर्चा असे बरेच कार्यक्रम आहेत. आणि 1 तारखेला या सगळ्याचं हे होतंय. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सगळ्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 2 जानेवारीला उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 3 तारखेला कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये सन्मान्य अजितदादा पवार साहेब येणार आहेत आणि 4 तारखेला समारोप होणार आहे. समारोपाच्या याला पण सर्व पदाधिकारी आपल्या साहित्य परिषदेचे असणार, आमची सर्व इथली टीम असणार आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते आपण 4 तारखेचा समारोप करणार आहे. बाकी जे कार्यक्रम आहेत ते निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून बाकी प्रेस नोट आपण दिलीच आहे. पण माझी सर्वांना महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या सर्व साहित्यप्रेमींना विनंती आहे की सगळ्यांनी सातारच्या साहित्य संमेलनाला भेट द्यावी, आवर्जून यावं. हे सातारकरांचं आमचं आपल्याला असणारं निमंत्रण आहे आणि आपली जी काही सगळी इथे येण्याची, राहण्याची, बाकीची असेल ती आम्ही नक्की सातारकर म्हणून आम्हाला जेवढं काही आपला पाहुणचार करता येईल तेवढा आम्ही करू. सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावं ही विनंती आमच्या टीमच्या वतीनं करू. थँक्यू.